काळजात धडकी भरवणारे, श्वास रोखून धरायला लावणारे, थरका बुडवणारे, सह्याद्रीतील कातळकडे बेलाग सुकी अफाट राकट रांगडे कडकोड अलंग अलंग बदल बदल उलंग उलंग. नमस्कार, मी रामभूत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो सह्याद्रीतील एका भन्नाट ट्रेकमध्ये. महाराष्ट्रातील तुम्ही अनेक गडकिल्ले पाहिले असतील, अनेक डोंगरवाटा गडवाटा अनुभवले असतील, परंतु काही किल्ले असे आहेत जिथं जाण्यास अनेकांना धास्ती वाटत असते. असेच काही गडकिल्ले आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. नाशिक जवळील इगतपुरी जवळ कळसुबाईच्या रांगेत असलेले अलंग, मदन व कुलंग हे गडकिल्ले देखील असेच आहे. या गडांवर जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तिथं जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अलंग, मदन व कुलंगवर घेऊन जाणार आहे. चला तर मग या भन्नाट ट्रेकला सुरुवात करूया. किर्र काळोखात बॅटरीच्या अंधुक प्रकाशात जंगल वाट चालण्यास सुरुवात केली. ती सह्याद्रीच्या रांगेतील अभेद्य अशा त्रिकुटास भेट देण्यासाठी. 4 रणरागिणीसह 30 ते 32 जण या मोहिमेत सामील झाले होते. ह्या सीझन मधल्या पहिल्या अलंग, मदन, कुलंग ट्रेकमध्ये सगळ्यांचं मुंबई पुणेवरून आलेल्या सगळ्या ट्रेकरचं मी वेलकम करतो, स्वागत करतो. समोर बघताय हा अलंग आहे आणि हा जो ऊन पडलेला आहे समोर हा मदन आहे आणि याच्या मागे दिसतोय तो कुलंग आहे. तर ही कळसुबाईची रांग आहे. ह्या कळसुबाईच्या रांगेमधले हे त्रिकूट आहे. हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अवघड रेंज म्हटली जाते, कारण ह्याच्यात थोडंसं टेक्निकल येतं, त्याला आपण प्रस्तारोहण म्हणतो. इथे आपल्याला रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग हे दोन्ही करावं लागतं आणि 2 दिवसामध्ये आपल्याला कस लागतो. तर ह्या जो आपण रूट करणार आहे हा कैलासवासी अरुण सावंत सरांनी हा रूट शोधून काढलेला आहे. तर ही सगळी देण आहे, ही त्यांची देण आहे, कारण 2 दिवसात आपण हे 3 किल्ले करणार आहे. हे त्यांच्यामुळे करणार आहे. पूर्वी ह्याला बराच वेळ लागायचा, समजा 3 दिवस लागायचे ह्या करायला. तर ह्या किल्ल्यावरती येण्यासाठी आपल्याला घाटघर मार्गे आणि आंबेवाडी मार्गे असे 2 रस्ते आहेत. तर घाटघरचा रस्ता आहे हा फिरून येण्यासाठी, गाडीसाठी आणि ट्रेकरसाठी खूप दमछाक करणारा असल्या कारणाने आता बरेचसे ट्रेकर आंबेवाडीमधून हा रस्ता करतात. तर हे अशा प्रकारचं हे त्रिकूट आहे, हे समोर तुम्ही बघू शकता. कळसुबाईला नमन करून रवी भास्कराच्या सोनेरी किरणांनी अलंगगडाला स्नान घातले आणि आम्ही कारवीने आच्छादलेल्या गर्द वनराईत प्रवेश केला. दुर्गम दुर्ग असे अलंग, मदन व कुलंग हे त्रिकूट आहे. दुर्गम भाग, विरळ वस्ती व अवघड चढाई, त्यामुळे भटक्यांची इकडे फारशी वर्दळ नसते. या ठिकाणी एका मोठ्या दगडावर एका बाजूला एक मूर्ती कोरलेली आहे व दुसऱ्या बाजूला एक चिन्ह दिसत आहे. बऱ्याच वेळा वाट चुकण्याचा धोका असतो. अशा वेळी अशा खुणा आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असतात. आता असेच आपण पुढे अलंगगडावर जाणार आहोत. साधारण 5 ते 6 तास एवढा अवधी आपल्याला अलंगगड चढण्यासाठी
व पाहण्यासाठी लागतो. अलंग, मदन, कुलंग हा ट्रेक करण्यासाठी आपल्याला गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबेवाडी येथे यावे लागते. पुण्याहून साधारण 200 किलोमीटर, तर मुंबईवरून साधारण 160 किलोमीटर, तर नाशिकवरून 60 किलोमीटर अंतरावर असलेलं आंबेवाडी हे छोटंसं खेडेगाव आहे. अलंगगडावर घाटगर मार्गेही जाता येते, परंतु ती वाट खूप लांबची असल्यामुळे त्यामुळे बहुतेक पर्यटक किंवा गिर्यारोहक आंबेवाडीकडूनच गडावर जाण्याचा मार्ग स्वीकारतात. या बाजूने गडावर जाताना साधारण 80 ते 90 फूट एवढ्या उंचीचा सरळ सोट कडा चढून गडावर जावे लागते. निसरड्या जंगल वाट्यावरून जाताना याचा पावली अनुभव येतो. या भागात जंगली प्राण्यांचा वावर अधूनमधून जाणवत राहतो. बऱ्याच ठिकाणी खडी चढाई करावी लागते. काही ठिकाणी कातळात खोदलेल्या कोरीव पायऱ्यांमुळे हा मार्ग थोडा सुकर होतो. तिकडनं नको जाऊ, इकडनं त्या बाजूने. जंगल परिसर, बुजलेल्या वाटा, उंच व अफाट पसरलेल्या डोंगर रांगा यामुळे हा प्रवास दमछाक करतो. खडतर चढाई चढत आपण अलंगगडावर जात आहोत. अतिशय दमछाक करणारा असा हा ट्रेक आहे. तुमची शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा असा अलंग, मदन आणि हा कुलंगचा ट्रेक सह्याद्रीतील सगळ्यात कठीण मानला जातो. पुन्हा या ठिकाणीही दगडी पायऱ्या लागलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला तो साधारण 80 ते 90 फुटाचा सरळ सोटकडा दिसत आहे, ज्याच्यावर क्लाइंब करून आपल्याला गडमाथ्यावर जायचे आहे. आता सध्या तरी आपण ह्या दगडी पायऱ्या चढून वर जात आहोत. या ठिकाणी दगडात काही खाचा आपल्याला दिसत आहेत, ज्या आपण पाहूया. सह्याद्री पर्वताच्या कळसुबाई रांगेतील हे त्रिकूट सर करण्यासाठी भटकंतीच्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असणे आवश्यक आहे. आपल्या शारीरिक व मानसिक कसोटी पाहणारा हा ट्रेक अगोदर जाणून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी कातळ फोडून त्यात पायऱ्या खोदून रस्ता तयार करण्यात आलेला आहे
ज्यामुळे गड चढाई करण्यास अधिक सुलभता प्राप्त होते. 3-4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आपण या ठिकाणी येतो. येथे दगडात कोरलेली मूर्ती आहे व पाठीमागच्या बाजूला एक छोटी गुहा आहे. समोर असलेली कातळातील चढाई थोडीशी अवघड आहे. खालच्या बाजूच्या पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. बांधलेले दोर घट्ट पकडून हा सरळसोट कडा चढावा लागतो. 3-4 तासाची केलेली पायपीट, त्यातून आलेला थकवा, पाठीवरील ओझे व 90 अंशात असलेला हा कडा सर करणे म्हणजे एरे गबाळ्याचे काम नव्हे असंच म्हणावे लागेल. साधारण 80 ते 90 फुटाचा हा सरळ सोटकडा क्लाइंब करून आता आपण या गुहेत आलेलो आहोत. खरं तर या मंडळीचे कौतुक करावे तेवढे कमीच. या पुढचा काही प्रवास म्हणजे जीव मुठीत घेऊन करणे असाच ठरतो. साधारण 2 फुटाच्या अरुंद पायऱ्या, डाव्या बाजूला डोक्याला लागणारं कातळ व उजव्या बाजूला 90 अंशात असलेली खोल दरी. छोटीशी चूकही इथं जीवावर बेतू शकते. आधाराला बांधलेला दोर व पावले जपून टाकत गडमाथा गाठावा लागतो. कार्य कुठलेही असले तरी सरावाअंती ते अधिक सोपे होते, परंतु हा सराव कोणालाच नसतो. कठीण चढाई पार करून आपण अलंग गडावर पोहोचतो. साधारण 80 ते 90 फुटाचा कातळकडा व खोदलेल्या पायऱ्या चढून आपण आता गडमाथ्यावर आलेलो आहोत. अलंगगडाचा माथा म्हणजे एक विस्तृत पठारच आहे. तिथे गडमाथ्यावर आपल्याला काही पाण्याची टाकी, पडके बांधकाम व काही गुहा पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते. या ठिकाणी एक पडके बांधकाम असून आत शिवलिंग आहे. याही ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाका आढळून येते. हे पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो. समोर आपल्याला काही गुहा पाहायला मिळत आहेत. माथ्यावर पडक्या इमारतीचे बांधकामही आपल्याला पाहता येईल. अलंगगडाच्या पूर्वेला कळसुबाई, औंढा, पट्टा हे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. तर दक्षिणेला रतनगड व उत्तरेला ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर आणि हरिहर हे किल्ले आपल्याला अलंगगडावरून दिसतात. या ठिकाणी खोदीव अशा गुहा आपण पाहत आहोत. या गुहेची बऱ्यापैकी पडझड झालेली येथे आपल्याला आढळून येईल. काही छोट्या पायऱ्या चढून आपण या ठिकाणी येतो. इथं बाजूला
एक पाण्याची कुंड आहे. अलंगगडावरची ही प्रशस्त अशी गुहा आहे. या ठिकाणी साधारण 50 ते 60 जण सहज राहू शकतात. एकात एक अशी 3 दालने आपल्याला या ठिकाणी या गुहेत पाहता येते. हे गडकिल्ले म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा जपलेली स्मृतीस्थळे आहेत. एवढेच नव्हे तर एवढी खडतड चढाई केल्यानंतर या ठिकाणी अडचणीच्या काळात आपल्याला मुक्काम करावा लागतो. तेव्हा या स्थळाचे पावित्र्य जपणे, इतरांना त्रास होऊ नये म्हणून गडकोट स्वच्छ ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. गुहा पाहून आपण पुन्हा गड चढण्यास सुरुवात करतो. अलंगगड हा विस्ताराने मोठा किल्ला आहे. याची प्रचिती आपल्याला गड पाहताना लक्षात येते. गड पूर्ण पाहायचा असल्यास कमीत कमी 1 दिवसाचा कालावधी आवश्यक आहे. या ठिकाणचं बांधकाम सद्यस्थितीत पडलेलं आहे, परंतु एकंदरीत बांधकाम पाहता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात इमारती असाव्यात असा अंदाज येतो. अशा पद्धतीचे बांधकाम सद्यस्थितीत या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. बऱ्यापैकी बांधकामाचे अवशेष या ठिकाणी आढळून येत आहेत. पडके बांधकाम पाहून आता आपण काही टाकी पाहायला जात आहोत. या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आहेत. गडावरचा हा सर्वात मोठा टाक्यांचा समूह या ठिकाणी आता आपण पाहूया. पावसाचे पाणी जेव्हा या ठिकाणाहून वाहत असते तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते. या बाजूला आपल्याला काही पाण्याची टाकी दिसत आहेत. या ठिकाणी या पाण्याच्या टाक्यांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे. आतमध्ये पाण्याची टाकी आहेत आणि पाठीमागच्या बाजूला ते पाणी अडवण्यासाठी बंधारा देखील बांधलेला आहे. पावसाचे पाणी ज्यावेळी या टाक्यांमध्ये साठले जाते व टाकी पूर्ण भरल्यानंतर जेव्हा ते पाणी वाहून जाते तेव्हा ते पाणी अडवण्याचे काम या ठिकाणी हा बंधारा करत असतो. गडावरील सर्वात मोठा हा पाण्याच्या टाक्यांचा समूह या ठिकाणी आता आपण पाहत आहोत. या टाकीतील पाणी सद्यस्थितीत पिण्यायोग्य नाही. खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकाम आणि त्याच्या शेजारीच पाण्याच्या टाक्याचा मोठा समूह, त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सैन्यबळ असू शकते याचा अंदाज येतो. आता आपण गडाच्या माथ्यावर जाणार आहोत. या ठिकाणी एक बांधकाम आपण पाहणार आहोत. पाठीमागे आपल्याला मदन जो अंगाचा थरकाप उडवणारा किल्ला आहे तो, आणि त्याच्या पाठीमागे अजस्त्र असा कुलन किल्ला दिसत आहे.